पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या द्विपक्षीय चर्चा, उभय देशांमध्ये डिजिटल, हरित भागीदारी, रेल्वेसह विविध करारांवर स्वाक्षऱ्या. भारत बांगलादेश गंगा जल कराराचं पुनरुज्जीवन, CEPA करार करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. दुधाच्या कॅन, पुठ्ठ्याचे डबे, सोलर कुकर आणि स्प्रिंकलर्सवर 12% GST लावण्याची GST परिषदेची शिफारस. रेल्वे सेवांवरच्या GSTवर मिळणार सवलत, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती. स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकाराला लागणार चाप, संसदेनं मंजूर केलेला कायदा आजपासून लागू. कमाल 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद. सर्व परीक्षा निष्पक्ष आणि पारदर्शक व्हाव्यात यासाठी NTAची संरचना आणि कार्यपद्धतीची समीक्षा करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाकडून 7 सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन. OBC आरक्षणाला धक्का लागणार नाही यासह 2 मागण्या सरकारकडून मान्य झाल्यानंतर OBC नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण स्थगित. गडचिरोली जहाल नक्षली दाम्पत्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण. गडचिरोली विकासाचं पर्व सुरू झाल्याची फडणवीस यांनी व्यक्त केली भावना. तुर्की येथे सुरू असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात भारतीय महिला संघाला सुवर्णपदक. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून बांगलादेशचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय.